आहे माझे घरी. मॉनिटरमध्ये इको टाका. मॉनिटरमध्ये हॅलो हॅलो मॉनिटरमध्ये मोकळं करा, आवाज इको द्या, ओढून घ्यायला. आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी. अनिक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशे मुखी नाम नाम विठोबाचे. घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशे मुखी नाम विठ्ठल. अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशे मुखी नाम महायोग पीठे. तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत तिष्ठन्त मानदकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. विको टाका ना, आवाज. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानर योत्तमुख्यं. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमन्त. मजदाव्या सुबटा. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते.
नमो सद्गुरु भास्करा बोल कीर्ति श्री राधे मेरी स्वामी मैं राधे तेरो दास जन्म जन्म मोहे दे जियो श्री वृंदावन नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करे तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायन अहर्निसे मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर कोटस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराया आणि याच तुकोबरायाच्या गाथारूपी बागेतील अभंगरूपी पुष्प आज आपण या ठिकाणी सप्ताहाच्या चतुर्थ दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया आपल्या घरची परंपरा सांगतात नवे नवे आपल्या घरी असलेलं महाराज पारमार्थिक ऐश्वर्याचं वर्णन अभंगामध्ये करतात काय करतात आपल्या घरी असलेल्या पारमार्थिक संपत्तीचं ऐश्वर्याचं धनाचं वर्णन निवडलेल्या अभंगात करतात का करत असतील तसं जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी कधी स्वतःचं वर्णन अभंगात केलं नाही मी किती गरीब आहे हे कधी सांगितलं नाही मी किती श्रीमंत होतो हे कधी सांगितलं नाही मी काय खातो हे देखील कधी सांगितलं नाही मी कसा राहतोय हे कधी सांगितलं नाही स्वतःचं वर्णन कधीच अभंगात केलं नाही पण आजच्या अभंगामध्ये तुकोबराया घरच्या पारमार्थिक संपत्तीचं वर्णन करतात का करतात याच्यासाठी अभंगाचा पूर्वभाव पाहावा लागेल विठाला अभंगाचा पूर्वभाव पाहत असताना महाराज या अभंगामध्ये असं जाणून येतं या अभंगामध्ये देवाचा आणि तुकोबरायांचा संवाद आहे काय आहे देवाचा आणि तुकोबरायांचा संवाद आहे काय संवाद आहे ऐका महाराज का तुकोबरायांनी वर्णन केलं बरं का अभंगाचा भाव सांगून जातो नंतर चिंतनाकडे येतो बघा तुकोबरायाच्या घराण्यामध्ये 8 पिढ्यापासून वारी चालत आलेली महाराज किती पिढ्यापासून 8 पिढ्यापासून वारी अखंडरित्या चालत आलेली महाराज आणि त्या वारीमध्ये महाराज कधीच खंड न पडलेला वारी आणि ती वारीची परंपरा तुकोबरायाच्या हातामध्ये आली आणि तुकोबराया आता वारी करू लागले नेहमी नेहमी तुकोबरायांनी वारीला जावं आणि गेल्या गणेश देवानी एकच काय म्हणावं तुकोबराया काहीतरी मागा काहीतरी मागा तुकोबरायांनी सांगावं देवा हे तुझं रडगारानं खूप दिवस झाला 8 पिढ्यापासून चालू आहे आम्हाला माग म्हणू नको कारण आमची परंपरा कशी आहे काही मागणे हे आम्हा अनुचित आम्हाला मागणं वर्ज्य नाही म्हटलं आम्ही मागत नाही मग काही मागणं वर्जित नाही आम्हाला मागायची गरज नाही आणि तसंही म्हणले आम्ही का मागावं तुझ्याकडं आम्ही का मागावं काय कमी आहे म्हटले आम्हाला आमच्याकडं काय कमी कोण मागावं ज्याच्या घरी दरिद्रता आहे ते ना मागावं तुकोबराया म्हणजे माझ्याकडे काय कमी आहे देवाला नवल वाटलं आहे तरी काय तुमच्याकडं एकदा घरी आलो होतो तर कन्या खाव्या लागल्या मग आहे काय तुमच्याकडं तुकोबराया म्हणजे देवा काय नाही ते सांग देव म्हणजे आहे काय सांगा तुकोबराया सांगितलं सांगू का काय माझ्याकडे ती संपत्ती आहे म्हटले जी संपत्ती आत्ताची नाही म्हटले 4 दिवसात आलेली घरकुल मिळालं म्हणून घर बांधलं नाही म्हटले मी माझी संपत्ती कधीची म्हटले बीज कल्पांतीचे तुका म्हणे कधीची संपत्ती आहे कल्पांतरीची महाराज जन्म जन्मांतरीची संपत्ती आमच्या घरात आहे
मग देव म्हटले नेमकी आहे कोणती सांगा, काय संपत्ती आहे तुमच्याकडं, काय आहे तुमच्याकडं, काय आहे तुमच्या घरी. त्यावेळेस तुकोबरांनी वर्णन केलं, महाराज काय आहे सांगू का. पंढरीची वारी आहे माझे घरी. छाती ठोकपणे सांगितलं, देवा अरे राजा माझ्याकडे काय आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि ज्याच्या घरी पंढरीची वारी आहे त्यानं तुझ्याकडे कशाला हात पसरायचे म्हटले, काय गरज आहे तुला मागण्याची. देव म्हणले ठीक आहे नका मागू, लाज वाटत असेल तुम्हाला मागायची मागू नका, पण कलियुगामध्ये व्रत वैकल्य केल्याने संपत्ती समाधान धन मिळतं. काय व्रत वैकल्य करा. तुकोबराय म्हणले कुठलंच व्रत कुठलं तीर्थ करायची गरज नाही, आमच्याकडे एकच तीर्थ काय, अनेक न करी तीर्थ व्रत. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थ व्रत. मग कोणचं तीर्थ करणार, तर एकच व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. आम्ही एकच व्रत करणार, जे व्रत मला वाटतं आज सगळ्यांनी जिथं केलं असेल, केलंय ना एकादशीचं व्रत आहे ना सगळ्यांना, आहे महाराज. सगळ्यांनी एकादशीचे व्रत केलंय. तुकोबरायांनी सांगितलं आम्ही तेच व्रत करू. काय करू, उपवास धरू एकादशीचा. एकादश धरणं उपवास धरणं म्हणजे काय महाराज, एवढी भगर एवढी कडी खाणं का. मग कसा धरायचा उपवास, उपवास कशाला म्हणतात ऐका, उपवास कशाला म्हणावा अर्थ सांगून जातो 2 शब्दामध्ये ऐका. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे, देवाच्या जवळ राहणे याला उपवास म्हणत असतात. उपाशी राहणं नाही महाराज. विठाल विठाल. असं आम्ही काय करू, उपवास करू महाराज, देवाच्या जवळ राहण्याचा उपवास करू, एकादशी धरू. आणि नुसती धरून महाराज मुखानं काय करू, याला त्याला सांगत फिरू का आम्ही एकादश धरली, आम्ही एकादश धरली, आम्ही एकादश धरली असं करू का. नाही नाही नाही. मग या मुखाला काम लावून दिलं. काय केलं महाराज, गायीन अहर्निशी मुखी नाम. आम्ही या मुखानं काय करू, अहर्निशी तुझं नाव गाऊ. अहर्निशी म्हणजे किती महाराज, अहर्निशी काय, या अर्थात या शब्दाचा अर्थ काय, अहर्निशी म्हणजे ऐका महाराज, अहर दिवसाचे काही प्रहर सांगितले, प्रहर कळतात ना, दिवसाचे काही प्रहर सांगितले. अनेक प्रहरांचा मिळून एक आहार होतो, म्हणजे तो म्हणजे दिवस. दिवसभर मुखानं नाव घेऊन, नुसतं दिवसभर नाही, निशी, निशी म्हणजे रात्री सुद्धा फक्त तुझंच नाव घेऊ. असं आम्ही काय करू, एकादशीचं व्रत करू महाराज. आणि हे व्रत करणं, ही संपत्ती, ही वारी ही आजकालची नाही म्हटली, आमची कधी आहे महाराज, नाम विठोबाचे घेई नमी वाचे आणि बीज कल्पांतीचे तुका म्हणे. कल्पकल्पांतरीचे जन्मजन्मांतरीचे ही संपत्ती आमच्याकडे आहे. हा झाला आपल्या अभंगाचा साधा सरळ सोपा शाब्दिक भावार्थ. आता तुम्ही झोपायला मोकळे नाही महाराज. हा शाब्दिक भावार्थ झाला मराठीत अभंगाचा, थोडासा अगदी सोप्यात करून सांगितलेला अर्थ. आता जशी सद्गुरुराया बुद्धी देतील आणि जसे हनुमंतराय बुद्धीला चालना देतील, अगदी कमी कालावधीमध्ये अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे लाब्दी, बरोबर आहे ना, लाब्दी या नगरीमध्ये जवळजवळ 34 वर्ष झालं अखंडरित्या चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. मला वाटतं 34 वर्ष झाले. मग आपण याच्यात आता मुरलोय, बरोबर आहे का, या सप्ताहात आपण मुरलोय ना महाराज. 34 वर्षाचा मुलगा तरुण होत असतो आणि तरुण झालेला मुलगा कोणाला भीत नसतो, बरोबर आहे का. आता आपला सप्ताह तरुण झालाय, मग मला वाटतं या सप्त्यात भ्यायची गरज नाही. मग भ्यायची गरज नाही तरी तुम्ही अख्खं गाव असताना मला एकट्याला भ्यायला इतके लांब लांब बसायले. मी मूल खाऊन आलोय तरी तुम्ही मला भ्यायले ना एवढं लांब लांब. विनंती करून जरा जरा समोर आल्यावर चालेल बरं काय, तुमच्या मुलासारखं आहे तायांना मायांना मी. आणि दादा तुमच्या मला वाटतं जरा जरा समोर यावं. ही जागा इतकी रिकामी काय, इथं लोक दुसरे येणार का कोणी. आतापर्यंत असं वाटू लागलं का नाही कोरोना आणखी गेलाच नाही, इतके लांब लांब आणतो. वा, या समोर या, या बाबा या समोर इथं या, बाबा समोर या, तुम्ही या साऊंडपूरचे बाबा या इथं, या या इथं या, या इथं या, या समोर या. वा वा, झालं का महिला मंडळ, करायची का सुरुवात, आल्या का अक्षता, करायची ना सुरुवात. विठाल विठाल विठाल. महाराज अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे लाब्दी या नगरीमध्ये पवित्र पावनभूमी महाराज, या पवित्र पावनभूमीमध्ये चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह खऱ्या अर्थानं पवित्र पावनभूमी म्हणता येईल महाराज या भूमीला. का
का म्हणता येईल सांगू का? तसं आम्ही रोज कीर्तनात पवित्र पावनभूमी कोण्याही भूमीला म्हणतो बाबा. कोण्याही भूमीला म्हणावं लागतं शिवाजी महाराज बंडू महाराज. का म्हणावं लागतं? कारण कीर्तनकाराची औपचारिकता असते ती म्हणावं लागतं. का? कारण पाकिट अडकलेलं असतं म्हणून म्हणावं लागतं म्हणून म्हणावं लागतं. पण या भूमीला खऱ्या अर्थानं पवित्र पावन म्हणता येईल. कशामुळं? तुम्ही म्हणाल मग तुला काय माहित, तू आला 10 मिनिट झालं, मग 10 मिनिटात तुला कळालं कसं आमचं गाव पवित्र आहे, पावन आहे? तुला कसं कळालं? तू तोंड चोपडेपणा करायला का असा प्रश्न पडेल तुम्हाला. पण ऐका ना, गाव किती पवित्र आहे, गाव किती पावन आहे हे ओळखण्याकरता गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते. गावाचा बायोडाटा पाहायची गरज नसते महाराज. कसं? जसं हाडाच्या शेतकऱ्याला, शेतकरी करतो ना हाडाच्या शेतकऱ्याला जमीन सोयाबीनला कापसाला किती उतार देऊ शकते हे ओळखण्याकरता माती तपासावी लागते का? तपासावी लागते का? बोलत चला तुम्ही. तपासावी लागते का? नाही महाराज. हाडाच्या शेतकऱ्याला पहिल्या कळतं जमीन किती उतार देते. आणि याच्यासाठी माऊलीने एक ओवी खर्च केली. माऊली म्हटले जमिनीमध्ये किती आर्द्रता, किती ओलावा, किती सुपीकता आहे हे जर पाहायचं असेल तर माती तपासू नका. मग भूमीचे मार्दव सांगे कोंबाचे लवलव. जमिनीमध्ये किती आर्द्रता आहे, किती ओलावा आहे, किती सुपीकता आहे हे जर पाहायचं असेल तर महाराज माती तपासू नका. जमिनीतून निघणारा कोंब सांगतो, अंकुर सांगतो जमीन किती सुपीक आहे. अगदी तसंच गाव किती पवित्र आहे, गाव किती पावन आहे आणि गावाचा परमार्थ किती जडवड आहे हे ओळखण्याकरता गावाचा बायोडाटा नाही तर गावाचा सप्ताह सांगतो. गावात महाराज गावाला असलेल्या देवी देवतांचा वास सांगतो. ज्या अर्थाने या गावाला मा सरस्वतीचा महाराज सानिध्य लाभलं. काय? ज्या गावाला मा सरस्वतीचं सानिध्य लागलं, ज्या गावाला अखंड परंपरेनं महाराज 34 वर्ष झालं सप्ताह न पडता चालू आहे आणि ज्या गावामध्ये महाराज तरुण मंडळी सप्ताहामध्ये येते त्या अर्थी महाराज या गावाचा परमार्थ जडवड आहे. विठाल किती जडवड परमार्थ आहे सांगू का महाराज या गावचा? किती जडवड परमार्थ आहे ऐका. 2 स्वरूपानं सांगेल बरं का. एक आंतर स्वरूप आणि एक बाह्य स्वरूप. बाह्य स्वरूप बघा. आंतर स्वरूप मी तुम्हाला सांगून गेलो महाराज. ज्या गावात अखंड परमार्थ चालू आहे, मा सरस्वतीचा वास आहे, भगवान मारुतीरायाचं भव्य दिव्य मंदिर तुम्ही नवीन वास्तूमध्ये आता निर्माण केलं महाराज. या अंतर्गत खुणा झाल्या. आता बाह्य स्वरूप सांगू का परमार्थाचं? देखावा. बाह्य स्वरूप किती गोड आहे असं सप्ताहाचं या गावाचा परमार्थ किती जडवड आहे. ज्या गावचा विना मी जवळजवळ महाराज 16 मिनिट विना घेतला बाबा तुमची चाल होईपर्यंत. किती? भजन आणि चाल 16 मिनिट ज्या गावचा विना मी घेतला तर मला दम लागला. इतका ज्या गावचा विना जड त्या गावचा परमार्थ किती जडवड असेल. काय असं जडवड परमार्थ असलेलं हे लाभली गाव आणि त्या गावातील आज 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आली. येण्याचा योग म्हणजे माझे सर्वच आता गावातील सगळेच ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं ज्यांनी फोन केला महाराज, आमचे चंद्रकांत दादा असतील, आमचे महाराज बालू महाराज असतील, सारखा फोन करत होते महाराज. त्यांच्यानंतर महाराज आमचे बंडू भाऊ असतील, त्यानंतर महाराज आमचे सुरेश दादा असतील, बरेच महाराज. ते एकादशीवाले लई लांब बसले आता तिकडं. 11:30 वाजून मुलाले तुम्हाला उठून जायचे का 11ला? आम्ही चल देतो 11:30 पर्यंत का नाही. तुम्ही इकडे आल्या चलत 11:30 पर्यंत बी. बरं जास्त नाही करणार, अगदी वेळेत महाराज. चला समस्त ग्रामस्थ मंडळी सप्ताह कमिटीच्या वतीनं मला निमंत्रण मिळालं, इथं येण्याचा योग आला. इथं आल्यानंतर आनंद वाटला. सिस्टीमला बघा एकदा काय व्हायला तर काहीतरी कमी जास्त होते. बोललं की तेव्हा ऐकून करते बघा. सॉफ्ट आवाज करायचा, सॉफ्ट. हॅलो हॅलो एकदम एम्प्लिफायरवर बोललं वाटायला बघा. सर्वच भजनी मंडळी महाराज, प्रत्येकाचं नाम उल्लेख शक्य नाही, मला परिचय नाही महाराज. मी कारण या परिसरात नवीन आहे महाराज, बरोबर आहे. त्यामध्ये बंडू महाराज, शिवाजी महाराज असतील महाराज, बाबांचं नाव मला माहितीने माफी असेल बरं का. सर्वच टाळकरी मंडळी, चोपदार बाबा असतील महाराज, या बाबाचे सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा आमचे बालू महाराज असतील, चोपदार बाबा असतील, गोड महाराज पखवाज वादन, उत्कृष्ट पखवाज वादन दोन्ही महाराज दादांचं, त्यांचाही मला परिचय नाही माफी असेल बरं का. गोड साऊंड सिस्टीम महाराज. त्यानंतर महाराज जमलेली सर्व श्रोते मायबाप मंडळी, आमचे यूट्यूबवाले महाराज, सुरेश महाराज, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आणि उरलेला महाराज 1.25 तास 1.5 तास किती उरला माझ्याकडं? 1.25 तास माझ्याकडे उरला. या 1.25 तासामध्ये अभंगाला चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. आता 1.25 तास तुम्हाला 2च कामं लाभली कर. कोणचे?
तुमच्या पाठीमागं 2 काम, 1.25 तास. कीर्तन करणं माझं काम, गायन करणं यांचं काम, आणि तुमच्या मागं 2 काम. कोणचे ऐका. जांभळी आली की जांभळी द्यायची, झोप आली की जागा झोपायची. नाही नाही नाही, मला 2 काम तुमच्या मागं. कोणचे ऐका. पहिलं काम, मधात कीर्तनामध्ये भजन होईल. त्या भजनामध्ये तुम्ही या दोन्ही हाताने चुकूनही टाळी वाजवायची नाही. बरं नाही तर नाही, तुम्हाला माफ आहे, नका टाळी वाजवू. अजिबात विठ्ठल विठ्ठल तर म्हणायचंच. एकटे बाबा म्हणायचं, बाकी सगळे म्हणायचे तुया म्हणा. मन नको म्हणू, हे का नाही. नका ऐका, तुम्हाला सूट देतो महाराज. अगदी त्रास देणारा महाराज नाही मी. काय नका विठ्ठल विठ्ठल म्हणू, नका टाळी वाजू, पण अगदी महत्वाचं ऐका. हाताने टाळी वाजू नका, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. पण उरलेला 1.25 तास मी जे माझ्या ज्ञानोबा तुकोबा विठोबांच्या गुणांचं वर्णन करेल ना, ते सर्वांगाचे कान करून ऐकाल. असा तुमच्याकडून शब्द घेतो, चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय स्वतःच्या घरच्या परंपरेचे वर्णन करतात. देवा आमच्याकडे काय म्हटले, आमच्याकडे पंढरीची वारी आहे. तुकोबरायाने देवाला सांगावं, आमच्याकडे अभिमानाने सांगावं पंढरीची वारी आहे. पण देवाने सांगावं, तुकोबराया ऐश्वर्य संपन्न युगात जन्माला आले तुम्ही. कलियुग कसं युग सांगितलं महाराज, ऐश्वर्य संपन्न युग सांगितलं कलियुग. 4ही युगामध्ये सर्वात जास्त सुखदायक युग जर कुठला असेल ते कलियुग आहे. काय कमी आहे महाराज या युगामध्ये आपल्याला? या युगात आपल्याला काय कमी बंधू दादा? कशाची कमी आहे आपल्याला या युगामध्ये? द्वापार त्रेता सतयुग जर पाहिलं महाराज तर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कमी होत्या. पण कलियुग असं युग आहे, काहीच कमी नाही महाराज याच्यात. आपल्याला जे कधी पाहिलं नाही ते द्यायला भेटायले, जे कधी डोळ्यानं पाहिलं नाही ते खायला मिळाले. अनेक उपकरण आपल्या हातात आले. ऐश्वर्य संपन्न युग आहे. आणि अशा युगामध्ये तुकोबराय तुम्ही जगताय, मग काहीतरी माझ्याकडे मागा. तुकोबराय म्हणले, हे बघ देवा, आम्हाला काही मागण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, आम्हाला जे लागतं ते तुझ्याकडं नाही. आम्ही मागायचे नाही तुझं मागे. आम्ही मागायचे नाही तुझं का म्हणले असं तुकोबराय ऐका. खरं सांगा, संसारिकाला काय पाहिजे असतं? आता उदाहरण देतो. जर तुमच्या काल्याचा दिवस, आता काल्याचा दिवस आला जवळ 4-5 दिवसावर, काल्याच्या दिवशी जर इथं महासरस्वती प्रगट झाली, काय महासरस्वती प्रगट झाली, आणि तुम्हाला जर म्हटलीच लाब्धी कर, गोड सप्ताह केला, मागा तुम्हाला काय पाहिजे, तर किती जण इथलं म्हणतील, मैया हे माता एकच कर, आम्हाला तुझ्यासोबत घेऊन चल, तुझ्या पायाजवळ जागा दे, स्वर्गाला नाही. किती जण म्हणतात इतकी? कोण म्हणेल? एखादा तरी म्हणेल का? बलशाला महाराज परभणी जिल्ह्यात बलसा तिथं माझी कथा चालू होती दादा, आणि कथेमध्ये स्वर्गरोहण यात्रेचा विषय येतो. मग मी त्यांना म्हटलं स्वर्गाचा रस्ता आहे, भागवतामध्ये सांगितलंय, कोणाला यायचं असेल तर सांगा. यायचं का कोणाला स्वर्गाला? 1-2दा म्हटलं यायचं का कोणाला स्वर्गाला, त्याच्यासाठी चाललं सगळं कीर्तन भजन. कोणाला यायचं का स्वर्गाला? मी 2-3दा असं म्हणलं. त्याच्यातली एक म्हातारी उभं राहिली महाराज, आणि म्हातारी मला म्हणली, बापू तुला जायचं तर तू काळं पांढरं कर, आम्हाला बघू दे लेकरं बाळाचे तोंड. मला सांगा, कोणालाच आवडतं देवापाशी? कोणालाच आवडतं धरून? नाही जा वाटत महाराज. मग आम्हाला जर देव कधी प्रसन्न झालाच तर तुकोबराय म्हणजे आम्ही काय मागवतो? संसारिक काय मागतो महाराज देवाकडे? प्रमाणे तुकोबरायचं काय मागतो?
लेकरही व्हावे धनधान्य, आम्हाला काय व्हावं? लेकर बाळ व्हावे, घरी थोडंफार धनधान्य व्हावं, संपत्ती व्हावी. याच्यापेक्षा काय मागणी आपली? जास्तीत जास्त देवाकडे काय मागणी आपली? 4-2 एकर जमिनी घेणं व्हावी, एखादी गाडी व्हावी, एखादी काळीमुडी बायको व्हावी, दुसऱ्याचे 2 बदले असतात, आपला 3रा निघावा. याच्यापेक्षा जास्त काय आहे का? नाही महाराज. आणि तू कोमरा मला देवा तुला वाटतं हे मागावं. आणि खरं सांगू का म्हटले, आम्हाला जे संसारिकाला मागणी आहे, धन संपत्ती लेकर बाळ, हे देणं तुझ्या हातात नाही. काय देव आपल्याला कधीच संपत्ती देत नसतो. लाब्धीकर चिंतन सांगतो मी, लक्ष देऊन ऐका. कुठलाच देव तुम्हाला धन लेकर बाळ संपत्ती देत नसतो. काय कोणताच जगातला देव तुम्हाला संपत्ती देत नाही, धन देत नाही, गाडी देत नाही, बंगला देत नाही, पद देत नाही, प्रतिष्ठा देत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत ना, मी सांगत नाही, महाराज सांगतात. कशाने मिळतात? अन्नमान धन येतो प्रारब्ध. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन, किंवा प्रारब्धेची वाढे धन, प्रारब्धेची मान. सगळ्या गोष्टी आम्हाला प्रारब्धाने मिळतात. तू आम्हाला द्यायची गरज नाही. विठ्ठल या गोष्टी देवाकडे कधीच मागायच्या नाही. का? कारण शास्त्र सांगतं, पुराण सांगतं, 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठराविक आहेत. चित्त देऊन ऐका, मी आनंदावरती येतो टप्प्याटप्प्याने बरं का. 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये ठराविक आहेत. कोणत्या कोणत्या बघा महाराज, कोणत्या कोणत्या गोष्टी ठराविक आहेत. पहिली गोष्ट, मृत्यू आपल्या जीवनात ठरलेला आहे. कधी येईल केव्हा येईल सांगता येत नाही. याच्यात देवही बदल करत नाही. म्हणून कधी देवाला हात जोडून म्हणायचं नाही माझा मृत्यू पुढे ढकल, मागं कर, काही म्हणायचं नाही, कारण मृत्यूमध्ये देव बदल करत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये अर्थ ठरलेलं आहे, याच्यात देव बदल करत नाही. कधी कधी महाराज हातातून मोठा कार्यक्रम जातो, दुःख होतं शिवाजी महाराज, पण दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा मोठा येतो. समजायचं प्रारब्धात असल्या कुठं जात नाही. अर्थ आपल्या प्रारब्धात ठरलेलं आहे, देव याच्यात बदल करत नाही. तिसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये विवाह ठरलेला आहे. कुठं होणार, कधी होणार, कोणाशी होणार, कोण्या साली होणार, हे सगळं ठरलेलं आहे. याच्यात देव बदल करत नाही. म्हणून राहिलेल्या मुलांनी चिंता करायची नाही, होणार आहे. भागवत सांगते, मी सांगत नाही, होणार आहे. आणि चौथी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये अन्न कुठं मिळणार, कधी मिळणार, काय मिळणार, हे ठरलेलं आहे. याच्यात देव बदल करत नाही. विठ्ठल बघा महाराज, मी 4 गोष्टी सांगितल्या. कोणत्या कोणत्या? मृत्यू, अर्थ, विवाह, अन्न. 4 गोष्टी सांगितल्या. मी मंच बोलत नाही, ऐका महाराज. श्रीमद भागवत महापुराणामध्ये विषय आला महाराज, राजा परीक्षितीला शाप झाला. आणि शाप झाल्यानंतर राजा परीक्षिती किती दिवसात मरणार होता? 7 दिवसात मरणार होता. राजाला दुःख झालं, मला 7 दिवसात मरायचंय. राजानं राजवस्त्र त्यागले आणि श्वेत वस्त्र धारण केले, पांढरे वस्त्र धारण केले आणि गंगेच्या तीरावरती गेला. भेटन त्या साधूला प्रश्न करत होता, महाराज मी 7 दिवसात मरणार आहे, मला 7 दिवसात उद्धरून जायचं साधन सांगा. म्रिय मानस्य किम कर्तव्य, मरणाऱ्या माणसांनी काय करावं, मरणाऱ्या माणसांनी काय करावं याचं मला उत्तर द्या. एकही साधू उत्तर देत नव्हता. साधू म्हणायचे, राजा 7 दिवसात उद्धार शक्य नाही. हा, 7 दिवसात मुक्ती कशीच शक्य नाही. केली कार्यकर्त्यानं तर काल्याच्या दिवशी मुक्ती मिळेल, पण मुक्ती नाही महाराज. मुक्ती मिळणार नाही. राजा उद्विग्न झाला, महाराज काय करावं, मरायचे तर करीन, उद्धाराचं साधन सापडत नाही. इतक्यामध्ये 16 वर्षधारी एक मूर्ती आली महाराज. तेजपुंज चेहरा महाराज, केस वाढलेले महाराज, जटा वाढलेल्या, हातावर महाराज बोटभर कपडा नाही अंगावरती. आणि अशा अवस्थेत रप 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 पावलं टाकत एक साधू आला. त्या साधूचं नाव होतं महाराज राजा परीक्षितला उपदेश करणारे महर्षी शुकाचार्य. शुकाचार्य गंगेच्या तीरावरती आले. महाराज सारखं राहू द्या बाबा, व्यवस्थित राहू द्या. आणि इथला आवाज वाढतो, भोंग्याचा आवाज यायला कसा? हॅलो हॅलो, मॉनिटरमध्ये विकू देता येत नाही स्पेशल नाही ना? हॅलो हॅलो हॅलो, विठ्ठल विठ्ठल महाराज. आताच या ठिकाणी कीर्तनाला महाराज आमचे जीवलग मित्र बाबळीकर मंडळी, त्याच्यात प्रतापदादा असतील, बाकी सर्वच मंडळी महाराज आवर्जून या ठिकाणी उपस्थित झाले. खरं सांगू का महाराज, पण बंडू महाराज, परमार्थ करण्याचा खरा फायदा काय असतो? परमार्थ केल्याने देव मिळतो म्हणे.
काय परमार्थ केल्याने देव मिळत असतो, पण त्याच्यासाठी खूप शुद्ध परमार्थ लागतो. पण परमार्थ केल्यानं महाराज सहजतेनं काही गोष्टी मिळतात ज्या इकडं दुर्लभ असतात, त्या परमार्थात सहज मिळतात. त्या म्हणजे महाराज ज्या कलियुगामध्ये माणूस माणसाला कधीच जवळ घेत नाही, त्या कलियुगामध्ये परमार्थात आलेल्या माणसाला लोक जीव ओवाळून टाकतात. आणि जीव ओवाळून टाकणारी मंडळी म्हणजे आमचे बाबळीकर मंडळी महाराज या ठिकाणी आले. महाराज काय कोणालाही प्रेम भेटत नाही महाराज, याच्यासाठी नशीब लागतं आणि ते या ठिकाणी आले. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद दादा. चला मी अभंगावरती येतो, माझ्याकडे वेळ कमी राहिला बरं. काय का महाराज काय मी 4 गोष्टी सांगत होतो. राजाला शाप झाला आणि राजानं महाराज परीक्षिती राजानं महाराज शुकाचार्यांचे पाय धरले. पहिला प्रश्न केला, महाराज मी उद्धरून जाण्याकरता काय करू? म्रिय मानस्य किम कर्तव्य, मरणाऱ्या माणसांनी काय करावं? बघा आता चित्त देऊ नका. राजानं प्रश्न कसा केला? सार्वभौम केला. म्रिय मानस्य किम कर्तव्यम. राजा असं म्हणला नाही की मी मरणार आहे, मी वैयक्तिक काय करू उद्धरून जाण्याकरता. राजा काय म्हणला? मरणाऱ्या माणसांनी उद्धरून जाण्याकरता काय करावं. म्हणजे सगळ्यांसाठी प्रश्न सार्वभौम झाला. शुकाचार्याने आनंद झाला. राजा प्रश्न सार्वभौम आहे, उत्तरही तितकंच गोड देतो. मग शुकाचार्य बोलले महाराज श्री शुक उवाच वर्या निशते प्रश्न कृतं लोकहितं नृप आत्मविसम्मत पोसा श्रोतव्यादिषु परम. लोकहितार्थ प्रश्न आहे तर लोकहितार्थ उत्तर ऐक म्हटले. आणि मग शुकाचार्य राजाला सांगले, राजा 4 गोष्टी जीवनात तुझ्या ठरलेल्या आहेत, याच्यात देव बदल करत नाही. आणि त्याच्यापैकी एक गोष्ट म्हणजे मृत्यू. विठाला विठाला. बघा महाराज मरण अटळ आहे, मरणात देवही बदल करत नाही. जिथं ठरलं तिथं होतच. कधी कधी भजन करणारे लोक अपघातात मरतात. काय होतंय? भजन करणारे लोक या अपघातात वाईट मृत्यू त्यांच्या नशिबाला येतो. मग बरेच लोक म्हणतात एवढं भजन केलं काय फायदा झाला, इतका वाईट मृत्यू झाला. तसं नाही दादा, ते अगोदर ठरलेलं होतं. विठाला जर देवाला मृत्यू टाळता आला असता तर देवाने कोण्याच भजनाचा मृत्यू अपघातात घडू दिला नसता. इतकंच काय, देवाला मृत्यू जर टाळता आला असता तर देवाचा अगदी जवळचा एक नातेवाईक कसा मेला सांगू का महाराज? देवाच्या हातात मरण नाही, पटवून देतो तुम्हाला ऐका. महाभारताचं युद्ध झालं 5 दिवसाचं, देवाच्या हातात मृत्यू नाही, पटवून देतो. ऐका, मला अभंगावरती याची टप्प्याटप्प्यानं. महाभारताचं युद्ध 5 दिवसात झालं. 5 दिवसाच्या युद्धामध्ये महाराज कौरव सैनिकाचं अर्ध सैन्य मृत्युमुखी पडलं. दुर्योधनाला राग आला. दुर्योधनाने द्रोणाचार्याला सांगितलं, महाराज माझ्या बाजूने नुसते उभे राहताय तुम्ही आणि युद्ध त्यांच्या बाजूने करताय, निम्म सैनिक मेलं माझं 5 दिवसात. द्रोणाचार्याला राग आला. सांगितलं, दुर्योधना चिंता करू नको, उद्याच्याला अख्खे पांडव खतम झाले पाहिजे आणि चक्रव्यूहाची रचना केली. एकच कर, अर्जुनाला दुसऱ्या बाजूला काय कर, गुंतवून ठेव. ठीक आहे म्हणजे ठरली या योजना. आणि दुसऱ्या दिवशी चक्रव्यूहाची रचना झाली. महाराज पाहता पाहता पांडवांचं सैनिक मरत होतं. अर्जुन एका बाजूला गुंतले, चक्रव्यूह भेदन करायचे. कोण करायचं? कोणाकडेच ती युक्ती नव्हती भेदन करण्याची. इतक्यामध्ये एक महाराज 22.5 वर्षाचा तरुण आला. त्याचं नाव होतं महाराज अभिमन्यू. काय अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये महाराज आतमध्ये गेला आणि त्यानं भेदन केलं. आतमध्ये गेला महाराज. आतमध्ये गेल्यानंतर 22 महारथी होते आतमध्ये. किती महारथी होते? 22 महारथी. एक महारथी कोणला म्हणावा ऐका, महारथी कोणला म्हणतात ऐका. एक महारथी एक औक्षोणी सैन्यावरती भारी पडतो त्याला महारथी म्हणावं. आणि असे किती होते? 22 होते. आणि 22 महारथ्यासोबत एकटा 22.5 वर्षाचा तरुण अभिमन्यू लढत होता आणि एकटा हरवत होता त्यांना. कुठं? आतमध्ये एकटा हरवत होता ना. त्या 22 जणांनी विचार केला, आता हे पोरग जर आपल्याला हरवून बाहेर गेलं तर पुराणामध्ये आपलं तोंड काळं होईल. एकट्याने हरवलं म्हणेल इतक्या ना, काय करावं काय करावं. त्याच्यातलं एक जण म्हणला, आता काही करायचं आणि या पोराला इथंच मारायचं. कपट करून का होईना, आधर्मानं का होईना, पण याला मारायचं, जिवंत जाऊ द्यायचं नाही. आणि कपट करून अभिमन्यूला मारलं. जयद्रथानं पाठीमागून लाद घातली. अभिमन्यू खाली पडल्यानंतर निहत्या अभिमन्यूवरती 22 तलवारी चढल्या आणि रक्तबंबाळ अभिमन्यू झाला. चित्त देऊन ऐका, मरण टाळता येत नाही देवाला सांगते बरं का. ही खबर महाराज अभिमन्यूच्या आईला गेली सुभद्रेला, की अभिमन्यू शेवटच्या घटका मोजतोय, रक्ताच्या सावळ्यात पडलाय. सुभद्रेच्या हातात देवपूजेचं ताट पडलं आणि लट कापू लागली सुभद्रा. लेकरू मरणार होतं. काय करावं लक्षात आलं, माझा भाऊ देव आहे, जगाचा मायबाप आहे, कर्तुमा मान्यता शक्ती आहे, तो वाचवेल माझ्या लेकराला. मग निरोप द्यायचा. कसा द्यायचा? पूर्वीच्या काळात झाडाची साल काढल्या जायची आणि त्या सालीवरती पत्र लिहायची. आणि एक साल सापडली महाराज झाडाची आणि त्याच्यावरती सुभद्रेनं पत्र लिहायला सुरू केलं. काळी शाई आणि महाराज झाडाची शाल पांढरी. त्या
झाडाच्या सालीवरती पत्र लिहू लागली, काय जगदानंद कंदपते द्वारकाधीश भगवान तुझी आभागी बहीण. असं पत्र लिहित असताना हात थरथर कापत होते ना. हाताचा धक्का लागला शाईच्या डब्याला आणि शाई कागदावरती पडली. काळी शाई, आता कागदही काळा झाला, अक्षरच उमटना, काय करावं. सुभद्रा चिंतेत पडली. निरोप तर द्यायचा आहे आणि काळाच कागद झाला, दुसरा कागद नाही. शाई काळी, कसं लिहावं. विज्ञानाच्या तोंडात मारावा अशी घटना घडली. 22.5 वर्षाचा तरुण मुलगा असताना त्या माईला प्रेम पाना फुटला आणि स्तनात दूध आलं आणि स्तनातल्या दुधानं पत्र लिहिलं तिनं. काय स्तनातल्या दुधानं पत्र लिहिलं, जगदानंद कंदपते द्वारकाधीश भगवान तुझी अभागी बहीण सुभद्रा. ए देवा, आजपर्यंत या सुभद्रेनं तुझ्याकडे काही मागितलं नाही. अरे मी सख्खी बहीण असताना तू तुझ्या मानलेल्या बहिणीवरती माझ्यापेक्षा जास्त प्रेम केलंस ना, तरी मी किती तक्रार केली नाही रे. पण आज ही तुझी बहीण तुझ्याकडे काय करते, भीक मागते, पदर पसरते. माझं एकुलतं एक लेकरू रक्ताच्या थारोळ्यात पडे, माझ्या लेकराला जीवदान दे. ऐक ना दादा, कधी दिवाळी पंचमीला साडी चोळी करू नको, दिवाळी पंचमीला मूळ पाठवू नको, कधी तुम्हाला सख्खी बहीण मानू नको, पण माझ्या लेकराला जीवदान दे, पदर पसरते. असं महाराज चिठ्ठीवरती लिहिलं, पत्र दुमडलं आणि सेवकापाशी दिलं. सेवक पत्र घेऊन गेला ना, देवानं वाचलं, डोळ्यात पाणी आलं आणि देव धावले अभिमन्यूकडे. लक्ष देऊन ऐका आता. अभिमन्यूकडे देव जात होते ना, तर धर्माने हात आडवे लावले. थांबा देवा, कुठं जाताय? अभिमन्यूकडे. होय जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनभर या धर्माने कधी मुखानं खोटं बोललं नाही, सत्यवचनी जीवन जगलंय. मी जर खरंच सत्यवचनी असेल तर माझ्या अभिमन्यूचं रक्षण करा, त्याला जीवदान द्या. देवानं बाजूला सारलं. पुढे गेले की अर्जुनाला, थांबा देवा, कुठं जाताय? अभिमन्यूकडे जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तो रक्तात पडलेला अभिमन्यू या अर्जुनाचा पुत्र, तुमच्या बहिणीचा पुत्र, ही गोष्ट विसरू नका. मी कोण आहे माहिती आहे देवा, मी तुमचा बालसखा आहे, रात्रंदिवस तुमचं भजन करतो देवा. नुसतं भजन करत नाही, माझं मुख कृष्ण कृष्ण म्हणत नाही, माझ्या अंगावरचा रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणतोय. इतकंच नाही देवा, रोम सोडा, मी ज्या झाडाखाली झोपलो ना, त्या झाडाखालची माती देखील कृष्ण 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 म्हणते. इतकं भजन माझ्या मुखानं झालंय. मी जर खरंच तुमचं भजन केलं असेल, अख्खं भजन माझं खर्ची लावा, पण माझ्या लेकराला जीवदान द्या. कोण म्हणतंय? अर्जुन. अर्जुनालाही देवानं बाजूला सारलं आणि प्रभू आता अभिमन्यू जवळ गेले. अभिमन्यूचं मस्तक उचललं, आपल्या मांडीवरती घेतलं, पितांबरांना पुसलं तर डोळ्यात पाणी होतं. देवाने विचारलं, अभिमन्यू बाळा रडतोयस? मरणाची भीती वाटते का? अभिमन्यू म्हणला, मामा मरायला मी काही साधा सुद्याचं लेकरू नाही, धनुर्धारी अर्जुनाचा मुलगा आहे, तुमचा भाचा आहे मामा, मरण्याला भीत नाही. मग का रडतोयस? मी याच्यासाठी रडतोय की या दुष्टाने मला कपट करून मारलं. मी यांना ऐकत नव्हतो रे मामा, पण मला कपट करून मारलं, पाठीमागून लाद घातली रे, मला याचं दुःख वाटतंय. देव म्हणले, जाऊ दे अभिमन्यू, तू वीरगतीला प्राप्त होतेस, तुझी तर उद्धार नक्की आहे, माग, तुला काय मागायचं मी द्यायला तयार आहे. कोण म्हणतंय? जगाचा मायबाप. तू काय कर, माग, काय मागायचं तर माग, मी द्यायला तयार आहे. अभिमन्यू म्हणला, मामा देशील? नक्की देशील? माग, काय मागायचं तर माग. पाणी हातावरती घेतलं, सांगितलं, त्रिलोक माग, ब्रह्मांड माग, हस्तिनापूरचं राज्यच काय आणि इंद्रप्रस्थ माग, मी द्यायला तयार आहे. पाणी हातावरती घेतलं. देवाला अभिमन्यू मला, देवा मामा काहीच नको, हे मला तुला खरंच द्यायचे ना, तर तुझ्या भाच्याला एकच दे. मला आत्ता मरायचे ना, एवढंच कर, मला अजून 3.5 मिनिटं आयुष्य वाढवून दे. किती किती दे? किती दे? 3.5 मिनिटं आयुष्य मला वाढून दे. बघा, जिथं देव त्रिलोक द्यायला तयार होता, जिथं महाराज इंद्रप्रस्थ द्यायला तयार होता, ब्रह्मांड द्यायला तयार होता, तिथं अभिमन्यू मला काहीच नको, फक्त आयुष्यामध्ये 3.5 मिनिटं माझ्या वाढव, माझा मृत्यू 3.5 मिनिटं पुढे ढकल. तर देव काय म्हणले सांगू का? अभिमन्यू, त्रिलोकच काय, आता पाताळ लोक माग, त्रिलोक माग, माझी गादी माग, 16,108 पत्न्या आहेत ना माझ्या, याच्या सहित सर्व ब्रह्मांड माग, मी लगेच संकल्प सोडायला तयार आहे. फक्त आयुष्य देणं माझ्या हातात नाही, मृत्यू टाळणं माझ्या हातात नाही. मला सांगायचे काय, दृष्टांत संपला. देवाला मृत्यू टाळता येत नाही, सख्या भाच्याचा टाळता आला नाही, तर आपलं काय घेऊन बसतोय? विठाला विठाला. जीवनात मृत्यू अटळ आहे, मरण चुकवता येत नाही, पण मरण गोड करता येतं. हा भाऊजी, काय करता येतं? मरण चुकवता येत नाही, पण मरण गोड करता येतं. मग मरण गोड करणं म्हणजे दशक्रियाला, दाव्याला बुंदी करणं का चक्क्या करणं? मरण गोड करणं कशाला म्हणतात? मरण गोड करणं म्हणजे मरेपर्यंत मुखामध्ये देवाचं नाव ठेवणं. मरण गोड करणं म्हणजे देवासाठी जीवन जगणं, याला मरण गोड करणं म्हणतात. आणि तसं मरण गोड केलं महाराज आमच्या मोतीराम महाराजांनी. नाव ऐकून असाल ना तुम्ही? हा, मोतीराम महाराजांनी मरण गोड केलं महाराज. सांगून देह ठेवला, मला जायचंय
शिष्यमंडळी आली, ठाकूरबू आले, मोठे महाराज मारुती महाराज आले आणि आल्यानंतर सांगितलं मी आता कीर्तन सुरू करा, मला जायचंय. कीर्तन सुरू झालं, निम्म कीर्तन झालं. लोक म्हणत होते नाही जात महाराज, चांगलं बोलायला हसायला, कसं जातील बोलता चालता माणूस, नाही जात. कीर्तन संपलं, लोक म्हणले आता जात नाही, टळलं आता. पण महाराज म्हणले आता काय करा, हरिपाठ सुरू करा. आणि हरिपाठ सुरू झाला आणि शेवट हरिपाठाच्या महाराज ज्ञानदेवा प्रमाण, निवृत्ती देवी ज्ञान आणि समाधी संजीवन, झाकल्या घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा. जसा झाकलेला दिवा कधी विसतो कळत नाही ना, तसा कधी देह ठेवला मोतीराम महाराजांनी कळालं नाही. याला म्हणतात मरण गोड करणं. विठ्ठल आणि असं ज्यांनी मरण गोड केलं त्याचं काय वायाला जातं महाराज? अखंड देवाचं नाव घेत घेत ज्यानं जीव सोडा त्याचं काय वायाला जातं? आपलं काय कामाला येतं मेल्यानंतर? मोतीराम महाराजांनी भजन करत करत देह ठेवला तर मोतीराम महाराजाच्या पायाला एक जखम होती आणि त्या जखमीला एक पट्टी बांधायची महाराज. तर त्या पट्टीला महाराज पुवाचा रक्ताचे थेंब लागले, ती पट्टी भरली होती, माखून गेली होती. महाराज गेल्यानंतर त्या पट्टीचं देखील समाधी झाली, मंदिर झाले महाराज. कशाचं? पायातल्या रक्तानं घाणीनं भरलेल्या पट्टीचं काय मंदिर आहे. आपलं काय होतंय सांगा बरं? आपण मेल्यानंतर आपलं काय कामाला येते? त्याच्या पायातली जखम कामाला आली, आपलं काय काम येतं? आपल्या डोक्याचा फेटा काम येतो का मेल्यावर? उशाला देतात. आपण जे आथरुणात झोपत होतो ते आथरून तरी घरात ठेवतात का? हो काय देतात लगेच महाराज बाहेर. एवढं सोडा, ज्या बाजाव म्हातारा झोपत होतं का, त्या बाजाव जर लेकरू गेलं तर सून म्हणती नातवाला त्या इकडं खपरे बापा, तिथं जाऊ नको. का? त्या बाजाव म्हातारा झोपत होतं. चिटकलं का म्हातारा बाजाला? काय काम येतं आपलं सांगा? एका गावाला महाराज तिकडं लोईग्राम नावाचं गाव आहे, त्या नदीच्या पलीकडे जावं लागतं कथा करायला. मग अलीकडे गाडी लावायची, वडगावपासून पलीकडे जायचं. दररोज आमचा जाण्याचा प्रवास. तर अलीकडच्या बाजूला महाराज भल्या मोठ्या गाद्या पडल्या होत्या. गाद्या कळतात ना? गाद्या पडल्या होत्या. आमचं तबला वादक गुरुजी म्हणलं या गाद्या का महाराज इथे टाकल्यात? म्हणलं जाऊ दे, तुला काय करायचं? नाही मला सांगा कामून टाकल्यात. मग मी त्याला सांगितलं या गाद्या मेलेल्या माणसाच्या आहेत. ते मला या नव्यात दिसायल्यात म्हणला. काय म्हणला? नव्यात दिसायल्यात. मी म्हणलं नवी जरी असली तरी मेलेल्या माणसाची गादी कामाला येत नाही. मेलेल्या माणसाची गादी कामाला येत नाही, त्याची उशी कामाला येत नाही, त्याचं ताट कामाला येत नाही, त्याचे कपडे कामाला येत नाही, त्याची टोपी कामाला येत नाही, त्याचं धोतर कामाला येत नाही महाराज. हा, त्याच्या अंगातले दागिने, त्याच्या नावची सातबारा, त्याच्या नावचं घर, त्याच्या हातातल्या अंगठ्या, हे सगळं येतं. हे जमत आहे. पण हे जमत आहे का? नाही महाराज. काय ऐका, ज्यानं देवासाठी देह ठेवला ना, ज्यानं देवासाठी आयुष्य जगलं ना, त्याचं काय वया जातं? त्याचं काय काय कामाला येतं सांगू का? काय काय कामाला येतं? मांस चर्म हाड हाड, मांस चर्म हाड अवघेची गोड, जे कहरी रंगी रंगले त्याचे काय वाया गेले? जे हरिरंगात रंगलं त्याचं काय वाया जातं? सोपं उदाहरण देऊ का तुमचं? रोजचं उदाहरण देतो. गुरुजी तुम्ही रोज हे पखवाज वाजवताय, ऐका ना. या पखवाजाला मेलेल्या जनावराची कातडी लावली. कशाची? मेलेल्या जनावराची कातडी. जर तुम्हाला मंदिराच्या पाठीमागे दिसली तर तुम्ही तिला हातात उचलून घेताल का? घेताल का? घेतील का? घेऊ द्या मग. काय आता अंधारात कोण बघायला? घेतली तरी कोणा दिसेल अंधारात? ऐका, मला सांगायचं काय, ज्या कातडीला पाहून आपण नाकाला रुमाल लावतो ती कातडी परमार्थात आली. लक्ष देऊन ऐका, मी मार्मिक बोलतो बरं. काय काय तीच कातडी, मेलेल्या जनावरची कातडी, जिच्याकडे पाहून आपण नाक दाबून धरतो, ती कातडी परमार्थात आली तर तिचा किती थाटे सांगू का?
आपण सगळे उभे आहेत, आम्ही उभे आहेत, तुम्ही बसलात, पण ती कातडीचा इतका थाट आहे, ती झोपली महाराज. काय ते पकवाज झोपले महाराज. नुसतं झोपलं नाही तर महाराज उश्याला घेऊन झोपलंय. कसं झोपलंय? उश्याला घेऊन झोपलंय. बरं इतकंच नाही, आता माईकवाल्या दादांनी महाराज प्रत्येकाला एक एक माईक दिले. तुम्हाला मला मी 200-250 किलोमीटर आलोय तरी मला एकच दिले, पण त्याला 2 आहेत. किती थाट आहे त्या माईक पकवाजाचा. बरं नुसते माईक नाही, ते खाला जर बसलं तर ताजच खातंय, त्याला शिळ जमत नाही. कणिक शिळी जमती का गुरुजी? हरिपाठाची कणिक कीर्तना जमती का? नाही नाही नाही, त्याला लगेच आपण सकाळी केलेली पोळी दुपारी खातो, पण त्याला घंट्या खाली हरिपाठ झाला ती देखील जमत नाही. ते म्हणते कीर्तनाची ताजीच आणा, कीर्तनाची ताजी लागते त्याला. बरं याच्या पुढे जाऊन सांगू का, अजून ते जे खातंय का ते बिनमिठाचं खातंय. कणकीत मीठ असते का? नाही. का खात नाही मीठ ते सांगू का? कारण ते आपल्याला उपदेश करते, ज्याला जगाचं करायचं असतंय नीट त्यानं कोणाचं खायचं नसतंय मीठ. काय? ज्याला जगाचं करायचं असतंय नीट त्यानं कोणाचं खायचं नसतंय मीठ. बरं इतकंच नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगू का? त्याच्या पुढे जाऊन सांगून त्याचं तोंड काळ आहे तरी पावडर लावतोय. तोंड काळ आहे तरी पावडर लावतोय. आता जर दिंडीत घेऊन शेवटच्या दिवशी तुम्ही निघाले ना, त्याला पाऊस आला, आपण आखी भिजतो पण त्याला छत्री धरतो. इतका थाट आहे त्या कातडीचा. कशामुळे हो? कशामुळे? फक्त देवात आलं जे का हरिरंगी रंगले त्याचे काय वाया गेले. मला काय सांगायचंय, मरण आटळे. देव बदल करत नाही मरणात, मग देवाला बदल कर म्हणायचं नाही, आपल्या मरणाची तयारी करायची. आणि ज्यानं मरणाची तयारी केली त्याला भीती वाटत नसते. कोण्याही गोष्टीची तयारी करा. बघा परीक्षेची, आता विद्यार्थी मुलं आहेत तिथं, छोट्या छोट्या मुली दिसायला बरं का. परीक्षेची तयारी केल्या तयानं तुम्हाला परीक्षेची भीती वाटते का? वाटते का? नाही वाटत. आणि ज्या लेकरानं परीक्षेची तयारी केली त्याला विचारू द्या, बाळ्या उद्या परीक्षा आहे. ज्यानं तयारी केली ना, अभ्यास केला ते काय म्हणते, महाराज उद्या काय? आज घ्या ना पठ्या तयार आहे. काय म्हणते? आज घ्या पठ्या तयार आहे. पण ज्यानं अभ्यास केला नाही त्याला म्हणू द्या, बाळ्या उद्या परीक्षा आहे. ते काय म्हणते सांगू का? त्या दिवशी काय बोलत नाही, पण ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी सकाळी सकाळी उठून काय म्हणते, मम्मी मला कसं मळमळ व्हायलंय म्हणला, आज आपलं पोट दुखायले म्हणला. तो काही दुखणं, तुझी तयारी नाही. विठाला विठाला विठाला. चला महाराज, मला काय सांगायचं, मरण अटळ आहे, देव याच्यात बदल करत नाही. पहिली गोष्ट संपली महाराज. काय? मरण अटळ आहे, देवाकडे मरणाबद्दल कधी काय मागायचं नाही. दुसरी गोष्ट महाराज काय, आपल्या जीवनात अर्थ ठरलेले. अर्थ ठरलेले जीवनामध्ये, आपल्या जीवनात कधी पैसा येईल कधी येणार नाही सांगता येत नाही. ठरला त्याच दिवशी येणार. तुम्ही किती हातपाय हलवा आणि कितीही बेजार व्हा, किती धंदे टाका, तुमच्या जीवनात जर प्रारब्धात त्या वेळेत नसेल ना, तुम्ही किती बेजार झाले, किती धंदे केले तर तुम्हाला काही मिळणार नाही. पण ज्या दिवशी तुमच्या प्रारब्धात आहे, ज्या वेळेला प्रारब्धात लिहिलेला आहे, त्या दिवशी तुम्ही घरी झोपलेले असा, घरी चलत येतोय महाराज. विठाला विठाला विठाला. अर्थ ठरलेले, अर्थामध्ये लुडबुड करायची नाही. देव कधी द्यायचं त्यावेळेस देतो, म्हणून देवाकडे कधी मला अगोदर दे म्हणायचं नाही. तिसरी गोष्ट जीवनात ठरलेली आहे महाराज, ती म्हणजे विवाह ठरलेला आहे. काय? लग्न ठरलेले. कोणाशी होणार, कधी होणार, याच्यात देव बदल करत नाही महाराज. कधी कधी आम्ही मुलीचं लग्न करताना अट्टहास करतो. मुलीची माहिती असं बोलती, महाराज महाराज 5 गावं देऊ घालायचे, 5 आणि लागण तितका हुंडा द्यायचा आहे. पण पोरीला पोरग कसं बघायचंय? नंबर 1च, काहीच कमी नको त्याच्यामध्ये. कोण म्हणती? पोरीची माय. आणि मग पोरग बघायची सुरुवात महाराज. काय पोरग बघायचा थाट महाराज. पोरग पाहिलं म्हणले 200 एकर जमीन आहे म्हटले, नंबर 1 पोरग दिसायला आहे म्हटले, सासू नंबर 1 आहे, सासरा नंबर 1 आहे, घरदार बांधलेले. मग गाव जरा कसं पडीतच दिसलं म्हणले, कॅन्सल केलं, नको तर नको. दुसरं पोरग पाहिलं, नंबर 1 पोरग आहे, 200 एकर जमीन आहे, सासू सासरे चांगले, घरदार बांधलेले. मग जमीन जरा हलकी म्हटले, कॅन्सल. काय काय बघतील महाराज. एका गावात तर सगळं चांगलं होतं, जमीन भिजवणीची, घरदार चांगलं, सगळं चांगलं. नाही म्हणले सासरा कधी मध्ये लावतोय, ते बी कॅन्सल. दुसरं पाहिलं महाराज, सगळं चांगलंय म्हटले, पण सासू जरा दाड आहे म्हणले, कॅन्सल. एका गावात हदच केली महाराज, सगळं चांगलंय म्हटले, फक्त पोराचे केस जरा कुरळे आहेत म्हणले, कॅन्सल. कशाहून कॅन्सल करतो सांगतायत का? एवढं बघून पाहतात महाराज. आणि एका जागा जमती सोयरी, 200 एकर जमीन मुलाला महाराज, सगळं चांगले, लग्न लागलं, 5 गाव जीव घातले महाराज, पंचक्रोशी. नंबर 1चा मुलगा पाहायला लग्न लावून दिलं, आणि 2 महिने मुलगी नांदायला गेली, आणि 2 महिन्यानं परतून आली. आणि आल्यानंतर आपल्या पप्पाला ती एकांतात म्हणाली, पप्पा माझ्या नवऱ्यानं तुम्हाला फसिलं म्हणली. काय म्हणली? माझ्या नवऱ्यानं तुम्हाला फसिलं. तिचा पप्पा मला, येडे मी तुझ्या नवऱ्याला फसिलय. कस काय? अगं मला 200 एकर जमीन असून 5 लाखातच बसिलय त्याला.
त्याला कळालंच नाही म्हणजे 5 लाखात हुंड्यात मी त्याला बसले 200 एकर जमीन असून. ती मुलगी म्हणली पप्पा ती तुम्ही त्याला नाही त्यानं तुम्हाला फसिलंय, त्यानं ती 200 एकर दाखिली का ती त्याची नाहीच म्हणली, ते सालगडी आहे तिथं. काय आहे सालगडी कळते ना, हा कामाला आहे तिथं. त्यावेळेस मला मुलीची माय काय म्हणते, महाराज आम्ही बघता लय बघितलं बघा, पण मधल्यानं धोका द्याला, सोयरी करणार मधल्यानं नाही माहिती तिच्या प्रारब्धानं द्याला. विठ्ठला लग्न जिथं व्हायचं तिथंच होतं महाराज, याचा देव बदल करत नसतो. मी सांगत नाही, याला पुरावा आहे महाराज, याला पुराणात पुरावा आला महाराज. आणि ते आमचे साठे महाराज म्हणतात महाराजाच्या बोलण्याला काय असावा, महाराजाच्या बोलण्याला पुरावा असावा. नसेल पुरावा तर महाराज जिता, म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणा की. जाऊ द्या मला गावाकडे लई लांब आहे. ऐका महाराज, याला पुरावा आला. रावणाला एक मुलगी होती महाराज, विवाह कसा आटळे बघा. रावणाला एक मुलगी होती, 14 वर्षाचं वय होतं त्याच्या मुलीचं. सुलक्षणी मुलगी होती महाराज, चांगल्या लक्षणाची होती महाराज. आणि ब्रह्मदेव रोज पंचांग सांगायला यायचे. ब्रह्मदेव पंचांग सांगायला आले रावणाकडं, आणि पंचांग सांगितल्यानंतर महाराज रावणाच्या मुलीनं पाहिलं ब्रह्मदेवाला, ब्राह्मण आहे. मुलगी धावत चालून पाया पडली. ब्रह्मदेवाला आनंद वाटला, वा वा रावणा काय मुलीला संस्कार दिले रे तू. ब्राह्मणाचं दर्शन घेतलं राजाची पोरगी असताना. आता रावण भूषणात आलं, तीनदा विचारलं ब्रह्मदेवा कस काय मुलगी, नंबर 1. संस्कार कसे आहेत, नंबर 1. तीनदा विचारलं. ब्रह्मदेवाला राग आला. शेवटी महाराज रावण म्हणला, ब्रह्मदेवा इतकी सुंदर मुलगी आहे, इतके संसार चांगले आहेत, सांगा म्हणला या मुलीचा होणारा नवरा कोण असेल, माझा जावाई कोण असेल. तुम्हाला पंचांगले कळते ना, मला सांगा माझा होणारा जावाई कोण आहे. ब्रह्मदेव मला त्याच्यात काय लय आवड आहे का, मला 2 मिनिटात सांगतो. ब्रह्मदेवाला मोबाईल काढून गुगलला सर्च केलं. त्यावेळेस मोबाईल नसेल का नाही, पंचांगात गुगल मारत. त्यावेळेस पंचांग काढून पंचांग पाहिलं तर ब्रह्मदेवाला घामच फुटला ना. सांगाव का नाही, सांगाव तर मारितोय. रावण मला सांगा कोण आहे माझा जावाई. ब्रह्मदेव मला नको वा तू मारशील. रावण मला नाही मारत. नाही ना तुझा स्वभाव माहिती आहे मला, तू सांगितलं की रावणा मारतो नाही मारत, मला सांगा. ब्रह्मदेव मला आपला लागत नाही सांगायला. रावण म्हणला आता नाही सांगितलं मारीन म्हणला. काय जगायचं असं तर सांगा म्हणला. मग ब्रह्मदेव मला वचन देऊ दिलं, वचन मला नाही मारीत. मग ब्रह्मदेव मला तुझ्या मुलीचा होणारा नवरा ते मंदिराच्या पुढे झाडायला का पोरग म्हणजे लाल शर्टावालं, इथलं नाही तिथलं सांगायला. रावण येड आहे का लाभदीत पोरगी द्यायला. लाभदीत कशी पोरगी देईन रावण आहे का नाही. तुझ्या दरबारात झाडणारा लाल शर्टावाला पोरग का म्हटले, त्या पोरासंग होणार. झाडणाऱ्या पोरासंग लग्न म्हणल्यावर रावण तर लालच झाला मला. रावण मला ब्रह्मदेवा मला वाटायला तुझं नरड दाबाव आता, पण दाबत नाही मला. सोडी तुम्हाला, पण हे खोटं झाल्यावर तुला सोडणार नाही. ब्रह्मदेव मला खोटं होईलच कसं, डिपार्टमेंट आपल्याकडे म्हणला, लिहिणारच कोणी मी म्हटला. आणि योगायोगाने ब्रह्मदेव निघून गेला. आता रावणाला करमत न, पण रावण राजा होता मला. त्याला काय, रावण मला ना रहेगा बासना बजेगी बासुरी. रावण मला या पोराला जिवंत ठेवत नाही, कुठून लग्न करीन. 2 सेवकाला बोलून घेतलं, जा म्हणले त्या पोराचे हातपाय बांधा समुद्रात फेकून द्या त्याला. पण एक करा, टाकत असताना त्याला खून करा, त्याच्या डाव्या पायाचा अंगठा कापून घ्या म्हटला. डाव्या पायाचा अंगठा कापला त्या पोराच्या, त्याचे हातपाय बांधले समुद्रात टाकून दिलं. पण योगायोगानं कर्म धर्म संयोग कसं असते बघा. ते पोरग महाराज लाटालाटानं बेटनगरीला लागलं. आणि बेटनगरीच्या महाराज मच्छी लोक कोळी लोकांनी त्याला वर काढत जिवंत होतो. हातपाय सोडत चालायला लागलं, गेलं निघून नगरीमध्ये. ज्या नगरीत गेले बेटनगरीत, योगायोगानं त्याच दिवशी त्या नगरीचा राजा मेला. आता तो राजा होता ब्रह्मचारी, त्याला नव्हता उत्तराधिकारी. मग राजा कोण करायचं, हातीच्या तोंडात माळ दिली, आणि ज्याच्या गळ्यात माळ पडून ते राजा. हाती फिरू लागला आणि पोरग तिथं आलं. योगायोगानं हातीने ह्या बोट तुटक्या पोराच्या गळ्यातून माळ टाकली. हे पोरग झालं राजा. तिथून 4 वर्ष पोरानं राज्य केलं. इकडे 14 वर्षाची पोरगी 18 वर्षाची झाली. आणि एक ब्राह्मण गेलो रावणाला म्हणलं, रावणा मुलीचं लग्न करायचं का. रावण मला बोलायचंच नाही, पोरग राजा असलं तर मुलगी द्यायची. ब्राह्मण म्हणला राजात नाही, तत्वनिष्ठ धर्मनिष्ठ राजा आहे, प्रजेचा प्रिय राजा आहे, तरुण तडफदार वीरशूर राजा आहे. रावण म्हणला इतके गुण पोरात मला तर डोळे झाकून देतो, हुंडावी देतो म्हणला. बोलवा पोराला. आणि पोराला निरोप दिला. ते पोरग रावणाच्या पोरीला बघायला आलं. कोणचं, ते बोट तुटकं पोरग रावणाच्या पोरीला बघायला आलं. पूर्वीच्या काळात पोरं येत होते बरं का शिवाजी महाराज बघायला. पोरं पोरगीला बघायला येत होते. आता निपटलं आहे का नाही. आता ठेपाच नाही म्हणा तो बघायला झालं, लांब राहिलं. ठेपाच येईना आता महाराज. यायलाय का ठेपा, असं नाही ठेपा येईन, चांगल्याला यायलाय, क्वालिटीला माने आज बी महाराज. पण भंगाराला कोणी विचारले का नाही महाराज. भंगाराला कोणी, हा क्वालिटीचा मुलगा असू द्या, लोक पैसा घेऊन मागत आमचे लेकरू 15 घ्या म्हणून. पण भंगाराला कोणी विचारणार. आणि पोरग चांगलं आहे का नाही हे ओळखायचं मी एक नवीन ट्रिक काढी महाराज, सांगू का. घरी बसल्या बसल्या कळते पोरग कसं आहे. तर लोकाला विचारायची गरज नाही. सोयऱ्या झालेला तर विचारत नका, आणि त्यात बहिणीला तर विचारत नका. लईला बाळ बहीण
अजिबात विचारत नाही पोरग चांगलं आहे का. मग मी तुम्हाला उपाय सांगतो कसं ओळखायचं ऐका. तुम्हाला जर मुलाचा बायोडाटा आला तुमच्याकडं तर तुम्ही एकच करायचं, त्या मुलाची पहिल्यांदा महाराज बायोडाटा नाही पाहायचं आणि त्याची इंस्टाग्रामची ID ओपन करायची. काय करायचं, इंस्टाग्राम फेसबुकची ID ओपन करायची आणि त्याचे व्हिडिओ त्याचे रील्स त्याच्या पोस्ट बघायच्या. त्याच्या पोस्ट व्हिडिओ रील्स जर महाराज ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचे असतील तर डोळे झाकून लेकरू द्या. आणि जर त्याच्या व्हिडिओला जर महाराज रील्स येत असेल काय किरीश का गाणं सुनेगी क्या, समजले का तुले, समजायचं आम्हाला सगळं समजले. तू उठ आता इथून. विठाल विठाल चला महाराज मला काय सांगायचंय, मुलगा बघायला. आता बी मुलं बघायला जातात महाराज. आती केलं मुलाला म्हणून ही वेळ आली. आती केलं महाराज. ही वेळ कोणामुळे आली, आता मुलगीच्या ठेपात नाही ना, कोणामुळे आली ही वेळ, देवानं आणली का, आपण आती केलं महाराज. लोक म्हणतात पुतना वाईट होती, पण पुतनेपेक्षा आम्ही लाखला वाईट होतो महाराज. पुतनीनं लेकरं मारले, पण कोणाचे मारले पण महाराज, लोकांचे मारले ना. आपण आपली पैसे देऊन मारले का नाही, गर्भपात पैसे देऊन केला ना महाराज. मग तो परिणाम आहे. आणि हेही दिवस राहणार नाहीत, हेही दिवस बदलणार, कारण कालचक्र चलत असतं, दिवस बदलत असतात. तुमच्या काळात बाबा मुलं बघायला जात होते, कोण जात होतं पोरीला बघायला, बाप जात होता, बरोबर आहे का. पोराचा बाप जायचा मुलगी बघायला, आणि पोराचा बापाला मुलगी पसंत आली की मग पोराचा बाप घरी यायचा आणि पोराला म्हणायचा बंडू जाता. पोराला काय म्हणायचा, बंडू उद्या त्याला डोसकी करून ये. कोणाला म्हणायचा, त्या नवर देवाला, हे का नाही. मग बंडू दादाला कुठं जायचं, तुम्ही नाही बरं का, ते माझ्या कीर्तनात बंडू सांगायला ते कुठं जायचं महाराज, दोस्ती करायला. मग बंडू महाराज त्या नावी दादाकडे वारीक दादाकडे जायचा. पूर्वी का सलून होत्या का दुकान होते महाराज, का खुर्ची का आरसा, पोत म्हणतात ना, पोतडं टाकायचं आणि पोत्यावर बसायचं, बंडून पोत्यावर बसायचं. मग ते वारीक दादा नावी दादा बंडूचं मस्त काय धरणार, बरोबर आहे का. आणि कशाचा 1 साइड आणि कशाचा 2 साइड, बंडू होस्तर बंडू सोडायचाच नाही. बंडू होंडा आणि होंडा झालेला बंडू मग कुठे जायचा महाराज, लग्नाला. पोरगी बघाय नाही, पोरगी तर पसंत केली, बापाने म्हणा गाडीत बस आणि बंडून बसून गप जावं, कुठं जायचं विचारायचं नाही. हा काळ होता महाराज. आता तो काळ गेला, आता विचित्र काळाला. पोरं बघायला जाऊ लागले, बरं होतं जाऊ लागले. त्यांनी हाती केलं, दिवसात 3 पाहिल्या. किती पाहिल्या दिवसात, देवाला हाती वाटलं, देव मला आता काळ बदलतो. आता इतका काळ बेकाराला ठेपाच येणं, आता तरी बरं आहे, कोणला यालाय. प्रताप महाराज याच्या पुढे आणखी बेकार आहे 5 वर्षाला. कसं सांगू का, ऐका. याच्या पुढे पोरं बघायला जाणार नाहीत, पोरी येतील. एक फोरीला गाडी करतील, 4-2 पोरी जीन्सच्या पॅन्टी घालतील, एक पुढी बसलेली ड्रायव्हर, नवरी बाजूला बसलेली आणि 3 तिच्या मैत्रिणी पाठीमागं. अशा 5 जणी बघायला निघाल्या पोराला बघायला. अशी गावात गाडी येणार त्या पोरीची, फोर-व्हीलर आली की 4-2 गावातले शहाणे माणसं उठणार, चला चला सोयरी आल्या, पाहुणे आल्या, पाणी धुवायला पाय, त्याला पाय धुवायला पाणी होते, पाय धुणार, सोफ्यावर जाऊन बसणार, थाटात मारा. मग ती पोरगी नवरी म्हणणारी पेपर वाचण्याचं नाटक करणार 10 मिनिटं. असं पेपर वाचणं झाला की लगेच महाराज वजन हाणणार, घडीकडे बघणार, बोलवा ना पोरायला, मला प्रोजेक्ट जायचं म्हणेल. आणि मग महाराज पोराची माय म्हणेल, बंडू धुई रे बाबा तोंड आता, आणि कर मेकअप जरा चांगला कर म्हणली, तुला कोण पसंत करीना. आणि मग बंडू महाराज बाथरूम मध्ये जाणार, कशाचा फेसवॉश, कशाची साबण. बंडू महाराज अंग घासाच्या दगडानं थुतर घासणार गोर दिसण्यासाठी. आणि तरी मी मुलगी म्हणणार मला पसंत नाही. हा काळ लांब नाही येणार महाराज. मला मुद्दा व्हायचा आहे का, रावणाच्या मुलीला पोरग बघायला आलं, मुलानं पसंती केली, लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर रावण म्हणला आता ब्रह्मदेवाची बघतो, धोंड्याचा महिना आला, यंदा आहे ना वाटतं, आहे ना. हा, आणि मायांनो मी तुमच्या मुलासारखा हात जोडून विनंती, जावायला फोन केला त्याला आधीच म्हणायचं, बापू यंदा फक्त जेवायला धोंडा, न्यायला रिकामा धोंडा. तुम्हाला काय नाही, स्वयंपाक करायचं असतं, यायला आणायचं असते, बारगाडा गेला यायच्या आणू. यंदा लई महाग झाले म्हणते आता, बरोबर आहे का. चला, रावणानं महाराज धोंडे जेवणाला बोलवलं आणि ब्रह्मदेवाला पंक्तीला असावं ब्राह्मण म्हणून बोलवलं महाराज. ब्राह्मण पंक्तीला असावा म्हणून बोलवलं महाराज. ब्राह्मणाच्या पंक्तीला ब्रह्मदेव आले, जावाई बसले महाराज. पंचपक्वानाचे ताट आले, वदनी कोवळ्या घेता झालं. ब्राह्मणानं महाराज ब्रह्मदेवानं गुलाबजामची वाटी उचलली, खाऊ लागलं. खाणार इतक्यात ब्रह्मदेव म्हणलं, रावण म्हणला, ब्रह्मदेवा थांबा. ब्रह्मदेव म्हणले, झालं ना आता, खाऊ दे ना. थांबा म्हणला, काय सांगितलं होतं मला माझ्या मुलीचं भविष्य. ब्रह्मदेव मला काय सांगितलं होतं, काय सांगितलं मला, झाडणाऱ्या पोराशी माझ्या मुलीचं लग्न होईल. ब्रह्मदेवानं वाकून जावयाचं तोंड पाहिलं, तो ब्रह्मदेव हसलो. आणि ब्रह्मदेव म्हणला, रावणा सांगतो म्हणला, पण इतका गुलाबजाम खाऊ दे, गोड तोंडानं सांगतो म्हणला. काय कर एवढं गुलाबजाम खाऊ दे. रावण मला ते काही नाही, आधी सांगा खोटं का सांगितलं. ब्रह्मदेव रागावलं, काय खोटं सांगितलं मला.
काय खोटं सांगितलं मला? अरे राजा आत्ता झालंय मला, येणं 12 वर्ष तुझ्या दरबारात झाडूनच काढे मला. काय केले? झाडून काढे. कशावरून? बघ मंगला येतं त्याचे स्वाक्ष काढून. त्यावेळेस स्वाक्ष नसतील बाबा, पण पाय निरखून पाहिला तर हे बोट तुटकं पोरगच होतं ना. मग रावण कपाळ बडू लागलं, दृष्टांत संपला. मला काय सांगायचंय? विवाह अटळ आहे. तुम्ही कितीही प्रयत्न करा, जिथं ठरलंय तिथंच होणार, याच्यात देव बदल करत नाही. विठाला विठाला आणि चौथी गोष्ट अटळे महाराज झाले, दृष्टांत मी अभंगावरती येतो. चौथी गोष्ट अन्न अटळे. अन्नामध्ये देव बदल करत नाही. कुठं मिळणार, कधी मिळणार ठरलेलं असतं महाराज. कधी कधी आमच्या माता मावल्या भाकरी मोजून टाकतात. भाकरी म्हणतात ना इकडं, भाकरी मोजून टाकतात मावल्या महाराज. सकाळी सकाळी भाकरीला बसतात आणि महाराज 3 जण घरात असतात. पप्पू, पप्प्याचा बाप आणि माऊली. पप्पूच्या 2 म्हणती बस झाल्या, पप्पूच्या बापाच्या 2 आणि माझ्या 2 बस झाल्या. म्हणजे 6 भाकरी कुटका वाटलं होत नाही. मोजून भाकरी करतात महाराज. ह्या कुटका वाटलं होत नाही. आणि उरलं चिकून तर आमच्या तिकडे ते साबणावाले आले. इकडे येते का साबणावाले? येते का इकडे? येत आहे ना. म्हणजे तुमच्या इथले कुत्रे कुपसितच आहेत म्हणा की. आमच्या इथं कुत्रे मराय झाले महाराज, त्याला भाकरत नाही. उरली की या साबणाव घालायला येतात. भाकरी विकायल्यात महाराज. जरा विचार करा मायानो. अन्न दान करणं ही आपली परंपरा आहे. दान करता करता सीता मातेनं महाराज राक्षसाच्या स्वाधीन झाली, पण दान करायला कधी भिक्षा द्यायला माग आली नाही. आणि आम्ही उरलेली भाकरी कुत्र्याऐवजी विकतोय. जरासं तरी समजलं पाहिजे. विठाला विठाला चला महाराज. मोजून भाकरी टाकतात महाराज, पण मोजून टाकले तरी महाराज लेकरू येते 2 खाते, बाप येते 2 खाते, उरलेल्या 2 यांनी खायच्या असतात. पण तितक्यात महाराज यांनी कोणीतरी घरी पाहुणा येतो आणि त्यांच्या नावच्या 2 खाऊन जातो. समजायचं महाराज प्रारब्धात नव्हत्या. कोणाच्या होत्या? अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. अन्न मान धन सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत. ह्याच्यात देव बदल करत नाही. मग तुकोबराय देवा आम्ही तुझ्याकडे का मागावं या गोष्टी? आम्हाला काय गरज आहे? आणि तसं जर पाहिलं तर आमच्याकडे कमी तरी काय म्हटले? कमी काय म्हणलं? देव म्हणतात आहे तरी काय तुमच्याकडं? तुकोबराय म्हणले काय आहे सांगू का? आणि काय आहे ते मला छाती ठोकपणे तुकोबराय अभिमानाने सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.